आज सकाळी म्हटलं शिवांशचा एकट्याचाच नाश्ता आणि टिफिन होता, कारण आम्हा दोघांचाही उपवास होता. म्हणून मग मी अशी साधी सिंपल आणि छान तयारी करून बाहेर निघालेली आहे, कारण मला थोडंसं पूजेचं सामान विकत घ्यायचं होतं. खरं तर मी फुलं आणि बेल घेण्यासाठी आली होती, पण इथे फुलावाल्याजवळ अगदी किंचित बेल अवेलेबल होता. म्हणून मग म्हटलं जाऊ दे, पूजेपुरताही झाला तरी हरकत नाही. म्हणून मग मी घेतली थोडीशी पूजेसाठी फुलं आणि बेल आणि मग मी घराकडे निघाली. तर आज होता श्रावणातील शेवटचा सोमवार. तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम. मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. श्रावणाचा शेवटचा सोमवार असल्यामुळे बेल, फुलं आणि बाकीची सगळी साहित्य मी घेऊन आली तर खरी, पण कॅलेंडरमध्ये माझ्याकडे 2 कॅलेंडर्स अवेलेबल आहेत. तर त्या दोन्ही कॅलेंडरमध्ये वेगवेगळी शिवामूठ दिली आहे. एका कॅलेंडरमध्ये शिवामूठ जव दिली आहे आणि दुसऱ्या कॅलेंडरमध्ये शिवामूठ जवस दिली आहे. त्यामुळे कन्फ्युजन अजिबात न करता मी यावरती एक उपाय काढला. म्हटलं आपण दोन्हीही शिवामूठ शिवाला अर्पण केली तर काय वाईट आहे. म्हणून मी दोन्हीही शिवामूठ शिवांना अर्पण केली आणि पूजा संपन्न केली. तुम्ही बघू शकता एकदम साधी आणि सिंपल अशी मी पूजेची मांडणी केली आहे आणि त्यासमोर एकदम सिंपल रांगोळी काढली आहे. माझी ही पूजेची मांडणी आणि रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मी माझ्या दुसऱ्या कामांना सुरुवात केली. माझं मेन काम आज राहिलं होतं आणि बाकी सगळी कामं मी करून घेतली होती. पाऊस येत होता म्हणून सकाळी सगळे कपडे वगैरे वाळत घातले होते, कारण मला माहिती होतं आज दिवसभर पाऊस चालणार आहे आणि कपडे काही सुकणार नाहीत. आणि तसंही आज सोमवार उपवास असल्यामुळे सगळेजण आम्ही उशिराच जेवण करणार होतो. पण आमचा शिवांश स्कूलमधून यायच्या आधी मी त्याच्यासाठी हे सगळं जेवण बनवून ठेवणार होते, कारण त्याला पनीरची भाजी खूप आवडते. म्हणून मी आज त्याच्यासाठी पनीर टिक्का मसाल्याची भाजी बनवणार होती. अगोदरच मी डाळ भात लावून घेतला कुकरला आणि एकदम सिंपल अशी वरणाला फोडणी दिली आणि त्यानंतर अशा चपात्या करायला घेतल्या. म्हटलं लवकरात लवकर चपात्या करून घेते आणि मग सगळ्यात शेवटी भाजी करते. तितक्यात शिवांशला ते घ्यायला त्याचे बाबा गेले आणि मग मी म्हटलं की चला आता लवकर लवकर ह्या राहिलेल्या ही चपात्या सगळ्या लाटून घेते. माझी एक सवय आहे, जर चपात्या वगैरे करून झाल्या आणि त्या तव्यामध्येच काहीतरी करायचं असेल तर मी लगेच त्याच तव्यामध्ये करून घेते. आणि आजही मी त्याच सवयीचा वापर करून पनीर याच तव्यावरती भाजणार आहे. मी अशा पद्धतीने पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर का एकसारख्या आकाराचे पनीरचे तुकडे कापायचे असतील तर तुम्ही ते करू शकता, पण इथे मी लहान मोठे छोटे असे कसेही कापते पनीर, कारण यातला अर्ध पनीर मी शिवांशला कच्चं खायला देणार आहे आणि थोड्याशाच पनीरची भाजी करणार आहे, कारण आम्हाला पनीरपेक्षा ग्रेव्ही खूपच जास्त आवडते. म्हणून मग मी पनीरचा वापर थोडा कमी करते आणि असं वरतून पनीर खायला देत असते. खरं तर माझ्या मुलाला हा पनीर खूप आवडतो आणि मी जो हा तवा वापरत आहे तो लोखंडाचा तवा आहे. मी रोज यावरतीच चपात्या करत असते आणि त्यानंतरच मग मला दुसरं काही करायचं असेल तर मी या तव्याचा वापर करून भाजी वगैरे करत असते या तव्यावरती. तर मग हे पनीर माझ्या शिवांशला असंच खायला बिलकुल आवडत नाही, म्हणून मी त्यावरती थोडेसे मसाले स्प्रेड केले. त्यामध्ये मी मुख्यतः धने जिरे पावडर स्प्रेड केली आणि थोडासा चाट मसाला, थोडंसं हळद असं टाकून घेतला आणि मग नंतर दुसरं पनीर मी अशा पद्धतीने एका थंड पाण्यामध्ये काढून घेतलं आणि राहिलेलं पनीर मी थोडा वेळ अजून फ्राय करणार आहे, कारण शिवांशला थोडं क्रिस्पी पनीर आवडतं. तुम्ही हे पनीर जेव्हा फ्राय करणार असाल तेव्हा तुपाचाही वापर करू शकता. आणि गरम गरम पनीर जे आहे ते डायरेक्ट थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे ते मऊच्या मऊ राहतं, ते कडक पडत नाही. म्हणून मग मी ते पनीर अशा पद्धतीने पाण्यामध्ये काढून घेतला आणि इथे मी सुहानाचा पनीर टिक्की मसाला वापरला आहे. आणि त्यानंतर
आता या मसाल्याला मी पाण्यामध्ये अशा पद्धतीनं भिजवत आहे। तुम्ही हे मसाला हा पाण्यामध्ये किंवा दुधामध्येही मिक्स करू शकता, पण मला आता आजच्या दिवसापुरता पाण्यातच मिक्स करायचा होता, म्हणून मग मी हा पाण्यात मिक्स केला। आणि हा जो आहे कांदा, टोमॅटो आणि लसूण अद्रक हे मी मस्त भाजून घेतला आहे आणि मिक्सरला बारीक केला आहे। हे अगदी ऑप्शनल आहे। जर का तुम्ही सुहानाचा पनीर टिक्की मसाला वापरत असाल तर ह्या मसाल्याची ग्रेव्ही ॲड करणं एवढं काही गरजेचं नाही, तर मला हे आवडतं म्हणून मी यामध्ये हे ॲड करत आहे। तर मग कढईमध्ये तेल आणि थोडंसं बटर टाकलं आहे। तुम्ही बटर ऐवजी तुपाचाही वापर करू शकता। खरं तर बटर ऐवजी तुपाचा वापर करूनही ही भाजी खूप छान बनते। बटर मस्तपैकी मेल्ट होऊन दिला आणि त्यामध्ये मी थोडेसे खडे मसाले टाकले, म्हणजे थोडीशी दालचिनी आणि थोडंसं मिरे, लवंग वगैरे ॲड केली। खरं तर हे मसाले वगैरे ॲड करण्याची गरजच पडत नाही, पण मला खूप आवडतं म्हणून मग मी हे सगळं ॲड करते। आणि जे की मी मिक्सरला कांदा, टोमॅटो, लसूण अद्रकची ही पेस्ट होती ती बारीक केलेली पेस्ट सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकली आहे। जेव्हा तुम्ही सुहानाचा मसाला वापरत असाल तर ही पेस्ट सुद्धा ऑप्शनलच आहे। तुम्ही ही पेस्ट सुद्धा स्किप करून भाजी डायरेक्ट त्या सुहानाच्या मसाल्यातच बनवू शकता, पण मला ही आवडते म्हणून मग मी कांदा टोमॅटोची पेस्ट यामध्ये ॲड केली। लसूण अद्रक कांदा टोमॅटो हे सगळं ह्याच्यामध्ये वाटून घेतलं आणि अगोदर तापलेल्या तेलामध्ये हे चांगल्या पद्धतीनं परतवून घेण्यासाठी ठेवलं। मस्तपैकी 10 ते 15 मिनिटं हा मसाला शिजला आणि तुम्ही बघू शकता हा मसाला शिजलेला मी कसा चेक करत आहे। आणि मग आता यातील मस्तपैकी पातळपणा गेलेला आहे। मग नंतर मी यामध्ये सुहानाचा मसाला जो आहे, ज्यामध्ये मी मस्तपैकी पाणी टाकून ठेवलं होतं, तुम्ही पाण्याऐवजी खरोखर दुधाचा वापर करा, तुम्हाला टेस्टमध्येही फरक जाणवेल। आणि मग नंतर हा मसालाही मी परतवून दिला आणि मग त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे, कारण मला ही भाजी थोडी ग्रेव्ही आवडते। घरामध्येही सगळ्यांना ही भाजी थोडीशी पातळच आवडते, ह्याची ग्रेव्ही जास्त घट्ट आवडत नाही आम्हाला, म्हणून मग मी यामध्ये थोडंसं जास्तच पाणी ॲड करणार आहे। आणि मग पाणी ॲड करून झाल्यानंतर मी यामध्ये पनीर वगैरे ॲड केलं आणि अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीनं मी ही भाजी बनवून घेतली आहे। खरंच ही भाजी अशा पद्धतीनं बनवून बघा, तुम्हाला ही खूप आवडेल। आणि तुम्हाला जर का यातील ग्रेव्ही वाढवायची असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन गरम पाणी ॲड करू शकता आणि मिठाचा वापर नाही केला तरी चालेल, कारण सुहानाच्या मसाल्यामध्ये सुहानाच्या पनीर टिक्के मसाल्यामध्ये सगळे काही मसाले जे आहेत ते योग्य प्रमाणामध्ये टाकून दिलेले असतात, त्यामुळे हा रेडी टू कुक मसाला आहे। तुम्ही यामध्ये मीठ जरी ॲड नाही केलं तरी चालून जातं। आणि अशा पद्धतीने मी ही ग्रेव्ही मस्तपैकी आता उकळून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पनीरचे तुकडे ॲड करून एक उकळी काढणार आहे आणि मग नंतर ही भाजी खाण्यासाठी सर्व करणार आहे। नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केली आणि तुम्ही बघू शकता हा भांड्याचा राडा। मग जेवण झाल्यानंतर मी हा भांडे घासायला घेतले आणि मग मस्तपैकी भांडे घासून घेतले। अशा पद्धतीने माझा आजचा दिवस संपला। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।